गरिबी ही एक अभिशाप आहे, सुखी आनंदी जीवनाची होळी आहे. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे अंधश्रद्धा. अंधश्रद्धेमुळे सुद्धा माणूस हा गरीब आहे. अंधश्रद्धेमुळे सुद्धा त्याच्यावर गरिबी आलेली आहे, त्याच्यावर दारिद्र्य आलेलं आहे. कारण अंधश्रद्धासुद्धा हा महाभयानक रोग आहे. अंधश्रद्धा म्हणजे विकासाला, प्रगतीला, बुद्धीला, ज्ञानाला अडथळा हो. अंधश्रद्धा म्हणजे शिक्षणाची, चांगल्या गुणवत्तेची माती होय. अंधश्रद्धा म्हणजे ज्ञानाची माती होय. अंधश्रद्धा म्हणजे चांगल्या, सुंदर, मनोरंजक, सुखमय, तेजोमय, उत्साहवर्धक, आनंदी जीवनाची माती होय. म्हणून या अंधश्रद्धेमुळे सुद्धा मनुष्य गरीब राहतो, त्याचं जीवन सुधरत नाही. अशा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. म्हणून जोपर्यंत अंधश्रद्धा दूर होत नाही तोपर्यंत त्याची गरिबी दूर होत नाही, त्याचे दारिद्र्य दूर होत नाही. कारण या अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक लोक त्याला लुटतात, त्याला फसवतात आणि त्याचे जीवन बेचिराग करतात. ढोंगी पाखंडी लोक, ढोंगी सोंगी लोक, मूर्ख लोक या भोळ्या भावड्या लोकांच्या मनाचा, त्यांच्या चांगल्या गुणाचा, चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊन त्यांना सर्रास लुटत आहेत. आणि याच कारणामुळे वरचेवर हे लोक गरीब होत आहेत. ज्यांना ज्ञान नाही, ज्यांना शिक्षण नाही, ते लोक फार फसत आहेत. ते वेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा मानून आपले जीवन कंगाल करत आहेत. त्यांचा अंधश्रद्धा या गोष्टीवर फार विश्वास असतो, दुसऱ्या गोष्टीवर विश्वास नसतो, पण अंधश्रद्धेवर त्यांचा फार विश्वास असतो. आणि या विश्वासामुळे त्यांची माती होत आहे, त्यांचे जीवन बर्बाद होत आहे, बरखास्त होत आहे. अंधश्रद्धा हे प्रमुख कारण आहे गरिबी येण्याचं आणि दारिद्र्य येण्याचं. म्हणून अंधश्रद्धा उलगडून टाका, ही अंधश्रद्धा जाळून टाका, ही अंधश्रद्धा नष्ट करा, या अंधश्रद्धेचा कायापालट करून टाका आणि चांगलं, सुंदर, रंगमय जीवन जगा. कारण तुमच्यावर गरिबी येण्याचं, तुमचं जीवन दारिद्र्यमय बनण्याचं खास कारण ही अंधश्रद्धाच आहे. अंधश्रद्धा म्हणजे आंधळा विश्वास. म्हणून असा आंधळा विश्वास ठेवू नका, आपलं जीवन बेचिराग करू नका. या अंधश्रद्धेपासून कोसो दूर राहा. ज्ञान घ्या, शिक्षण घ्या, चांगलं शिक्षण घ्या, सुशिक्षण घ्या, चांगलं शिका, सर्व बाबीचं शिक्षण घ्या, सर्व बाबीचे शिक्षण घ्या, गुणवत्ता ठेवा, चांगले गुण घ्या आणि तुमचं जीवन सुंदर, रंगमय, मजेदार बनवा आणि अंधश्रद्धेचा कायापालट करा. म्हणून मित्रांनो, ही अंधश्रद्धा पाळू नका. ईश्वरावर, परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, चांगली श्रद्धा ठेवा. निर्मळ मनातून, शुद्ध मनातून, शुद्ध अंतकरणातून त्यांचं नामस्मरण करा. परंतु अशा फालतू अंधश्रद्धा, अशा खुलचट कल्पना, अशा बाबी या पाळू नका. ढोंगी, पाखंडी, सोंगी या लोकांच्या नादी लागून आपलं जीवन बर्बाद करू नका. आपलं जीवन बर्बाद करू नका आणि गरीब होऊ नका. आज कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही. ज्यानं काम केलं, परिश्रम केलं, कष्ट केली, मेहनत केलं, घाम गाळला, चांगल्या रीतीने, इमानदारीने, प्रामाणिकपणाने कष्ट केले, तो श्रीमंत माणूस होय. परंतु त्याने कामच केलं नाही, तो बसून राहिला, तो अंधश्रद्धेचा विश्वासावर राहिला, नशिबावर अवलंबून राहिला, या ढोंगी, पाखंडी, मूर्ख लोकांच्या नादी लागला, तो मनुष्य गरीबच आहे, नेहमी गरीबच राहतो, जन्मभर गरीबच राहतो. त्याची गरिबी दूर होत नाही. म्हणून ही गरिबी दूर व्हायची असेल
ही दारिद्र्यता दूर व्हायची असेल तर तुम्ही प्रथम तुमच्या मनाचा ठाम विचार करा, स्वतःचे निर्णय स्वतः घ्या, स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, आवड ठेवा, गोडी ठेवा, इच्छा ठेवा, तयारी ठेवा, संयम ठेवा, सहनशीलता ठेवा, प्रगल्भ आत्मविश्वास ठेवा, ध्येय ठेवा, जाणीव ठेवा, ध्यास ठेवा, चिंता ठेवा, चिंता करा, काळजी करा, सावधान राहा, सतर्क राहा, आदर ठेवा, माणुसकी ठेवा, नम्रता ठेवा, विनम्रता ठेवा, कष्ट व मेहनत करा आणि ज्ञान घ्या. खास करून शिक्षण घ्या, शिक्षण शिका, ज्ञानी व्हा, अज्ञानी राहू नका. शिक्षण शिका आणि तुमची अंधश्रद्धा दूर करा. या खुचट कल्पना काढून टाका, फेकून टाका. ही अंधश्रद्धा फेकून टाका. कोणतीच अंधश्रद्धा पाळू नका, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवूच नका. अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा असतात. भूत असणे, मांजर आडवी जाणे, या अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत. त्यांची नावं घेणे बी शक्य नाही. अशा अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा भरपूर आहेत. पावलोपावली अंधश्रद्धा आहेत. म्हणून या अंधश्रद्धेचा लोप झाला पाहिजे आणि तुमचं जीवन सुखद रंगमय झालं पाहिजे. म्हणून मित्रांनो, तुमचं जीवन जर सुंदर बनवायचं असेल, तुमची गरिबी जर दूर करायची असेल, तुमची दारिद्र्य जर दूर करायचं असेल, तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं असेल, तुम्हाला जर चांगलं सुंदर जीवन जगायचं असेल, तुम्हाला रंगमय जीवन जगायचं असेल, तुम्हाला या जीवनाचा सुंदर आस्वाद घ्यायचा असेल, या जगातल्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला मजा घ्यायची असेल, मौज करायची असेल, तर तुम्ही या ढोंगी पाखंडी सोंगी ढोंगी लोकांचं ऐकू नका, त्यांच्या नादी लागू नका आणि अंधश्रद्धेचा कायापालट करा. कोणत्याच खुचट कल्पना बाळगू नका आणि खास करून शिक्षण शिका. शिक्षण शिका, आपलं अज्ञान दूर करा, आपला अंधकार दूर करा, ज्ञानी बना. चांगलं काय, चांगले काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय हे जाणा. सत्य काय आहे, असत्य काय आहे हे जाणा, ती जाणीव करा, विचार करा, चांगला विचार करा, सावधान राहा, सतर्क राहा. तुम्ही झोपीत राहसाल तर तुम्ही नेहमी गरीबच राहसाल. म्हणून जागृत व्हा, स्वतःच्या मनाला जागृत करा, तुमची विवेकबुद्धी जागृत करा, जागे व्हा, जागृत करा, जागे व्हा, जागे व्हा. स्वतः झोपत राहू नका, जागे व्हा, मनाला जागृत करा, क्रांती घडवा, मनामध्ये क्रांती घडवा आणि अंधश्रद्धेचा, या खुळसरकडपणाचा लोप करा. तेव्हा तुमचं जीवन सुंदर होईल, तेव्हा तुमची गरिबी दूर होईल, तेव्हा तुमचं दारिद्र्य दूर होईल आणि तेव्हा तुम्ही सुंदर, रंगमय, मजेदार, शानदार जीवन जगसाल. म्हणून या अंधश्रद्धेची माती करा, या ढोंगी सोंगी पाखंडी लोकांची माती करा, या खुलचट कल्पनेची माती करा. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, ईश्वरावर विश्वास ठेवा, मेहनत कष्ट करा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा. नशिबावर अवलंबून राहू नका, या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका. शिक्षण घ्या, ज्ञान घ्या, सुशिक्षित व्हा, कष्ट मेहनत करा, चांगली गुणवत्ता ठेवा, चांगलं बोला, चांगलं राहा आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल, उत्कृष्ट होईल. म्हणून मित्रांनो, अंधश्रद्धा बाळगू नका, कोणत्याच प्रकारची अंधश्रद्धा बाळगू नका. तरच तुमची गरिबी दूर होईल, तुमची गरिबी नाहीशी होईल आणि तुम्ही सुंदर बनसाल, छान बनसाल. म्हणून गरिबी ही एक अभिशाप आहे, सुखी आनंदी जीवनाची होळी आहे. पण ही गरिबी येतेच कशामुळं? ती याच कारणामुळे येते, एक केवळ अंधश्रद्धेमुळे. कोण्या कारणामुळे येते गरिबी? अंधश्रद्धेमुळे. म्हणून ही अंधश्रद्धाची माती करा. अंधश्रद्धा, कोणत्याच अंधश्रद्धा पाळू नका. ढोंगी पाखंडी मूर्ख नालायक लोकांच्या नादी लागू नका, आपलं जीवन बर्बाद करू नका. म्हणून नेहमी सतर्क राहा, सावधान राहा, सुशिक्षित व्हा, ज्ञान घ्या, चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय हे जाणा, दूरदृष्टी ठेवा, जाणीव ठेवा, ध्येय ठेवा, ध्यास ठेवा, जिद्द ठेवा, चिकाटी ठेवा, प्रगल्भ स्वतःवर विश्वास ठेवा, चांगले निर्णय घ्या, मन सुंदर ठेवा, विचार चांगले ठेवा, जिद्द चिकाटी ठेवा, संयम सहनशीलता ठेवा, इच्छा तयारी ठेवा, कष्ट करण्याची मेहनत करण्याची तयारी ठेवा, सर्व गोष्टी चांगल्या ठेवा. तुमचं सर्व काही चांगलं होईल, ईश्वर तुमचं सर्व काही चांगलं करील आणि तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, मजेदार होईल, शानदार होईल, उत्कृष्ट होईल. म्हणून नेहमी सावधान सतर्क राहा आणि अंधश्रद्धेची माती करा, या खुलचट कल्पनेची माती करा. म्हणून तेव्हा तुमची गरिबी, दारिद्र्य दूर होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.